तर मित्रांनो, मी जस्ट सामना ऑफिसच्या बाहेर आहे आणि मी आता संजय राऊत यांचा इंटरव्ह्यू केला आहे. थोड्याच वेळात तो माझ्या चॅनलमध्ये प्रकाशित होईल. पण सामना जो ऑफिस आहे, सामना ऑफिसची एक खासियत आणि एक ऑब्झर्वेशन मला तुम्हाला सांगायचं आहे की मी जेव्हा सामना ऑफिसमध्ये, ही माझी सेकंड व्हिजिट आहे, पण जेव्हा मी या ऑफिसमध्ये जातो, या सामन्याच्या ऑफिसमध्ये ना मला बाळासाहेबांचा ऑरा, बाळासाहेब असं वाटतं की बाळासाहेब इथेच आहेत, बाळासाहेब या सामना ऑफिसमध्येच कुठेतरी बसलेले आहेत. त्यांचा ऑरा त्या ऑफिसमध्ये फील होतो. मला या ऑफिसमध्ये जेव्हाही मी येतो, या ऑफिसची एक आणि एक ते जे ऑफिस आहे, तो जो केबिन आहे बाळासाहेबांच्या वेळेचा, तो केबिन आजही तसाच्या तसा आहे. त्या केबिन नंतर जो एक एक कन्स्ट्रक्शन आहे, छोटं छोटं कन्स्ट्रक्शन, ती जी केबिन आहे जिथे लोक बसतात, जिथे आग्रहलेख लिहितात, जिथे बातम्या येतात, तो केबिन तसाच्या तसाच आहे. तिकडे फोटो आहे बाळासाहेब, ज्यांनी जेव्हा सामना प्रकाशित झालेला त्या बाळासाहेबांचा फोटो आहे. तर या ऑफिसमध्ये ना बाळासाहेबांचे रूट्स, बाळासाहेबांची आत्मा अजूनही या ऑफिसमध्ये आहे असं ऑब्झर्व होतं, फील होतं. म्हणजे तुम्ही त्या ऑफिसमध्ये बसताना तर तुम्हाला फील होतं की हां, बाळासाहेब इथेच आहेत. तर पत्रकार म्हणूनही आणि त्याच्या व्यतिरिक्त इतक्या वर्षांपासून बाळासाहेबांना बघत आलो, त्यांचं सगळं राजनीतिक करिअर बघत आलो. त्याच्यामध्ये सामना ऑफिसमध्ये गेल्यानंतर असं वाटतं की हां, रूट्स काय असतात एका पॉलिटिकल पार्टीचे, एका रिजनल पार्टीचे रूट्स काय असतात, ज्यांनी जमिनीपासून पार्टी घडवली असते, जमिनीपासून लोकांना उचललेलं असतं. तर अशा ऑफिसमध्ये तुम्हाला येऊन कळतं की हां, जमिनीवरची पार्टी, जमिनीवर काम करणारी पार्टी, जमिनीवरनं लोकांना नेता बनवणारी पार्टी कशी असते. तर ते सामना ऑफिसमध्ये येऊन तुम्हाला कळेल. आणि संजय राऊत हे एक नेता आहे, त्यांना बाळासाहेबांनी आपल्या हाताने पिक केलं. ते पत्रकार होते आणि त्यांना आज संसदेत बसवलं.